नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. द मॅजिकल वाटसरू चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत श्री क्षेत्र कोल्हेश्वरला. दरवर्षी महाशिवरात्रीला कोल्हेश्वरची मोठी अशी यात्रा भरलेली असते. तर चला आपण या पुढच्या ब्लॉगमध्ये ती यात्रा बघणार आहोत. गावची शान आन बान शान. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. द मॅजिकल वाटसरू चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत श्री क्षेत्र कोल्हेश्वरला. कोल्हेश्वर म्हणजे महादेवाचे प्राचीन असे मंदिर आपल्याला बघायला मिळते. आपल्या घरापासून जवळपास 3 किलोमीटर अंतरावर असलेले हे सुंदर असे तीर्थक्षेत्र आहे. चला तर मग आपण पुढे बघूयात. जवळपास पहाटेचे 5:30 वाजलेले आहेत आणि तुम्ही बघताय की देवदर्शनासाठी भाविकांची गर्दी झालेली आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला कोल्हेश्वरची मोठी अशी यात्रा भरलेली असते. तर चला आपण या पुढच्या ब्लॉगमध्ये ती यात्रा बघणार आहोत. काय तू धरणच त्याला कोल्हेश्वर तीर्थक्षेत्र हे सातारापासून जवळपास 12 किलोमीटर अंतरावर असलेले हे तीर्थक्षेत्र आहे. कोरेगाव तालुक्यातील तांदळवाडी गावच्या हद्दीत हे सुंदर असे तीर्थक्षेत्र आपल्याला बघायला मिळते. हे तीर्थक्षेत्र कृष्णा नदीच्या काठावरती सुंदर अशा निसर्गरम्य परिसरात आपल्याला बघायला मिळते. गाणे कुठं आहे का मानाचा नसतं त्याला. हा कार आणलं कार आणलं कार आणलं कार आणलाय कार दुसऱ्या गोड शब्द बोल जरा माझ्या भावाबद्दल. गौऱ्या बोल की आज आलेला आहे कोल्हेश्वरच्या यात्रेमध्ये. तर गौरव 2 शब्द सांग तुझ्याबद्दल. काहीतरी गौरव नाही त्यामुळे काही तात्रा फेल गेलेला आहे. गौरव तर कुठे काही दुघाड लागला नाही. गौरव तर दुघाड काही कुठे लागला नाही. तो बघा तो बघा काय म्हणायचं तुला?
तू एकटा देवाचं आहे का तुला किती हा खाली बांध फोन देतो आता तब्येत चांगली झाली पैसे केलं का मोबाईल पडले म्हणून मोन्या भावाचा फोटोशूट झालाय आपल्या नाही भावा गप्पी लागा आता आता चाललोय घरी टाकणार त्या व्हिडिओ मला माझं काहीतरी करणार प्री वेडिंग नाही केलं भावाचं गप्पी लागा साधं शूट केलंय मोन्या पहिलवान चिंचनेर गावची शान आन बान शान उगाच आवडला